हे हाय गाईज. सो हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे 2 मंथ्स नंतर ऑलमोस्ट. बट मला लाईट अँड साऊंडमध्ये अपग्रेडेशन आणायचं होतं आणि आय थिंक दिस इज रिअली लुकिंग कूल लाईक अँड सो आजचा टॉपिक आहे वाय वी नीड गुड मेन अराउंड अस. सो आय नीड टू शेअर माय पर्सनल किस्सा विथ यू ऑल. 1.5 year आधी माझं एक हार्टब्रेक झालेलं आणि ते खूप एव्हिडंटली होतं. सगळ्यांना माहिती होतं की समथिंग इज रॉंग विथ दिस गर्ल. बट आणि मी कोणाशी आय कॉन्टॅक्ट करत नव्हती. सो वन डे लाईक ॲज युजल मी फर्स्ट डे, सेकंड डे रडत होती, थर्ड डे रडत होती, फोर्थ डे रडत होती, फिफ्थ डे रडत होती. बट त्यानंतर मला कळलं की मी एवढे डेज मी कधीपर्यंत रडत राहणार आहे. सो मी डिसाईड केलं की नाही, हे दिस इज नॉट हाऊ इट शुड बी. आणि मी उठली आणि मी बोलली की बस दॅट्स इट, मला असं कंटिन्युअसली रडत नाही राहायचं आहे. मुमेंट मी तो जोक क्रॅक केला माझ्या सिच्युएशनबद्दल, त्याच्यामध्येच माय ब्रदर अँड माय फादर बिकेम मोर क्लोजर टू मी. आणि त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला की आत्ता हिला कळलं आहे की जगासमोर कसं वागायचं आहे. सो तुमच्या लाईफमध्ये कितीही वाईट गोष्टी होत असतील और कितीही तुम्ही वाईट गोष्टी फेस करत असाल तरी लोकांसमोर तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी एक्झाम्पल्स देते. इफ यू मेक fun of yourself, you are most confident person in the room, because if you don't make fun of yourself आणि तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी पर्सनली घेत राहिलात तर जर लाईफ खूप डिफिकल्ट होऊन जाणार आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल, मी कॉमेडीचे रेफरन्स तुम्हाला देते कारण की मी खूप जास्त कॉमेडी फॉलो करते, लाईक कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी गिग्स फॉलो करते. फॉर एक्झाम्पल कपिल शर्मा, ही मेड फन ऑफ हिज इंग्लिश अँड वी ऑल नो वेअर ही इज नाव. समय रैना, ही मेड फन ऑफ हिज engineering, printing engineering, and we all know where he is now. Then से खूप सारे एक्झाम्पल आहे. स्वाती सचदेवा अजून एक स्टँडअप कॉमेडियन आहे. शी मेड फन ऑफ हर सेक्शुअलिटी. देन युअर भारती, शी मेड फन ऑफ हर वेट and she became huge. She became huge star. This world is not for someone who टेक्स थिंग्स पर्सनली. जेवढं तुम्ही गोष्टी पर्सनली घेता, जेवढं तुम्ही गोष्टी वाईट मानून घेता, तेवढ्या तुमचा अजून मजाक बनवला जातो आणि तेवढ्या गोष्टी तुम्हाला लागणार त्या आतून. सो मेक शुअर तुम्ही स्वतःला असं कॅरी करा की लोकांनी तुमच्या लाईफमध्ये फिगर आउट नाही केलं पाहिजे की हिच्या लाईफमध्ये काय चालू आहे नक्की. तुमच्या लाईफमध्ये चांगलं चालू असेल किंवा वाईट चालू असेल, पण जे रिप्रेझेंटेशन आहे जगासमोर ते नेहमी चांगलंच असलं पाहिजे. कारण की रडत राहणाऱ्यांना ह्या आय डोंट थिंक सो ह्या दुनियेत, म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की रोज मरे त्याला कोण रडे. सो लोक तुम्हाला एकदा सिंपती देणार, दोनदा सिंपती देणार, थर्ड टाईम, फोर्थ टाईम, बट त्याच्यानंतर सगळे तुमचं मजाकच उडवणार आहे. त्यापेक्षा वाय डोंट यू मेक फन ऑफ युअर सेल्फ. सो मी अशा गोष्टी बघते ज्या गोष्टीमध्ये मला जास्त आनंद भेटतो, ज्या गोष्टीचं मी जोक करून मी ती गोष्ट हँडल करून पुढे जाऊ शकते. कारण की इट्स लाईफ, ती अशी आणि अशी होणारच आहे. गुड थिंग्स विल हॅपन, बॅड थिंग्स विल हॅपन. सो आजचा टॉपिक तोच आहे. जी मेल एनर्जी असते आपल्या आजूबाजूला ती किती चांगली असली पाहिजे. एक्झाम्पल आहे युअर मॅनेजर. इफ यू आर अफ्रेड ऑफ युअर मॅनेजर, दॅट मीन्स इट्स नॉट अ हेल्दी रिलेशनशिप. तुमच्या मॅनेजरशी तुम्ही काही शेअर नाही करू शकत रिगार्डिंग युअर वर्क or regarding your opinion, then
ही इज नॉट अ गुड मॅनेजर और यू आर इन अ रॉंग प्लेस. सो मला एक गोष्ट हायलाईट करायची आहे. मी आधी बिगनिंग ऑफ द करिअरमध्ये माझ्या मॅनेजर्सला आणि माझ्या मेल मॅनेजर्सला खूप घाबरून असायची की माझ्याकडनं ही चुकी झाली तर, माझ्याकडनं ती चुकी झाली तर सर मला काय मी काय आन्सर करणार आहे. आणि ते घाबरून राहिल्यामुळे अजून जास्त मिस्टेक्स व्हायच्या. द मुमेंट मी स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड केला, त्या मुमेंटला आय गॉट अ गुड मॅनेजर आणि मी त्यांच्याबरोबर माझे थॉट्स खूप जास्त शेअर करते. सो मला फक्त एवढंच हायलाईट करायचं आहे की मेल एनर्जी जेव्हा तुमच्या सराउंडिंगमध्ये खूप चांगली असते तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त ग्रो करता. फीमेल फ्रेंडशिपवर और फीमेल एनर्जीवर मी सेकंड व्हिडिओमध्ये बोलणार आहे ऑफकोर्स. सो आय हॅव मेनी मेल फ्रेंड्स हू इज बेटर दॅन फीमेल फ्रेंड्स आणि ते मला जास्त चांगली ॲडवाईस देतात, वेदर करिअर वाईज असेल, फायनान्शियल ॲडवाईस असेल और सगळं असेल. फक्त एका मुलगी आणि मुलामध्ये काही असणं हे म्हणजे अफेअरच असणं आणि लफडंच असणं हे वाक्य और जे वाक्य आहे ना की एक मुलगा और मुलगी कधी फ्रेंड नाही राहू शकत, हे वाक्य खूप चुकीचं आहे. एक मुलगा आणि मुलगी खूप चांगले फ्रेंड्स राहू शकतात. जस्ट सोसायटी त्यांना राहून देत नाही और त्यांच्या मनात ते जबरदस्ती घुसवलं जातं, रे तुमच्या दोघांमध्ये काय आहे का, ते तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे का. बट मला असं अजून पण आठवतं माझे मेल फ्रेंड्स जास्त लेस जजमेंटल आहेत रॅदर दॅन फीमेल फ्रेंड्स. सो ती मेल एनर्जी तुमच्या आजूबाजूला, चांगली मेल एनर्जी तुमच्या आजूबाजूला असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि येस दॅट्स इट यार. सेकंड पार्ट ऑफ व्हिडिओ असणार आहे की मी माझ्या आईबरोबर एक फन व्हिडिओ शूट करते आहे. ज्यांनी 35 वर्ष संसार केला आहे आणि 35 वेळा दिवसातून ती ऐकवत असते की मी 35 वर्ष संसार केला आहे, मी 35 वर्ष संसार केला आहे. सो मी एक फन गेम माझ्या आईबरोबर करणार आहे, तो तुम्ही नक्की एन्जॉय कराल. आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत ज्यांनी 35 वर्ष संसार केला आणि दिवसातून 70 वेळा ते आम्हाला ऐकवतात की मी 35 वर्ष संसार केलेला आहे, मी 35 वर्ष संसार केला आहे. सो फर्स्ट बेसिक क्वेश्चन मी तुला विचारते, मॅरेज इज इम्पॉर्टंट, लग्न करणं खूप महत्त्वाचं आहे का? हो, लग्न केल्यानंतर लग्न केलंच पाहिजे. कारण का माहिती आहे, नंतर मग आपल्याला असं वाटतं की मी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. कारण आणि असं वाटलं नाही तर नाही वाटणारच शेवटला. कारण शेवटला आपल्याशी कोणतरी बोलावं लागतं. जेव्हा आपलं जसं वय वाढतं ना तसं कोणतरी आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला कोणतरी आपल्या ऐकायला पाहिजे असं लागतं. त्याच्यामुळे लग्न करणं हे आवश्यक आहे. ओके. सो इंटरनेटचा एक गेम आहे ज्याचं नाव आहे ही इज 10 बट त्याच्यात एक कमी आहे. सो त्याच्यावर तू रिॲक्ट कर. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ही इज 10 बट तो खूप शकी आहे. तो खूप शक करतो, तो असं तुला 10 वेळा कॉल करतो, तू कुठे आहेस, तो स्क्रीनशॉट मागतो, कोणत्या मुलाबरोबर बोलते की तो योग्य. असल्या मुलांबरोबर कधीच लग्न करू नये. कधीच लग्न करू का? कारण असली मुलं असतात ना ते त्यांच्या मनात आयुष्यभर तसं संशय असल्यानंतर ते कधी सुखी नसतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण सुख देत नाही आणि आपण पण सुखी राहत नाही. ओके, टू डीप. सेकंड क्वेश्चन, ही इज 10 बट तो खूप स्मोक करतो, बिडी पिके नुक्कड पे, तो खूप जास्त स्मोकिंग करतो. तो स्मोकिंगवाले असतात ना त्यांचं आयुष्य फार कमी असतं. पण असे पण खूप लोक आहेत जे स्मोक करून स्मोकिंग आयुष्य असू दे जास्त, पण ते तब्येतीसाठी चांगलं नसतं. ओके, रिजेक्ट. म्हणून कधी हे नाही करायचं, स्मोकिंग नाही करायचं कधी. रिजेक्ट. सो ही इज 10 बट तो ओव्हर प्रॉमिस्ड बट अंडर परफॉर्म्ड आहे. मी तुला एक्सप्लेन करते. तो खूप जास्त प्रॉमिस करतो की मी तुझ्यासाठी असं करणार तसं करणार, पण तो अंडर परफॉर्म करतो. त्याची वेळ येते तेव्हा तो ते करतच नाही ती गोष्ट. तो त्याला जबाबदारी घ्यायचीच नसते म्हणून तर तो असा करतो.
बट तो लाखेगिरी का करतो मग ओव्हर प्रॉमिस अशी असतात मुलं, जबाबदाऱ्या नाही घ्यायचं म्हटल्यानंतर त्याच्या शायनिंग दाखवतात. शायनिंग. सो 4th क्वेश्चन आहे, ही इज 10 बट तो कमिटमेंट फोबिक आहे. सो मी कट डाऊन करते तुझ्यासाठी. हा कमिटमेंट फोबिक आहे म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे आणि तो जबाबदारी नको. त्याला तो वर्ड द्यायला भीती वाटते. सो ही तो चांगली गोष्ट आहे की नाही? का? मग जबाबदारी द्यायची जर त्याच्या मनामध्ये खात्री असेल तर तो बिंदास देऊ शकतो, मी हे करू शकतो म्हणून. ओके त्याला करायचीच नाही म्हणून तर तो घाबरतो. ओके. सो सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, ही इज 10 बट तो मम्माज बॉय आहे. असं दे ना, मम्माच बॉय असल्यानंतर आईच्या काही गोष्टी ऐकायच्या असतात, काही गोष्टी नाही ऐकायच्या असतात. ज्या पटतात त्या ऐकायच्या, नाही पटत त्या नाही ऐकायच्या. तुला मम्माज बॉय आवडतात कारण की प्रतीक पण मम्मा नाही असं काय नाही. तो माझं त्याला पटेल ती गोष्ट ऐकतो, पटेल नाही पटेल ती नाही ऐकतो. ओके. सो लास्ट क्वेश्चन आहे, ही इज 10 बट तो खूप ठेंगणा बुटक्या ह्याचा मला बुटकी माणसं अजिबात आवडत नाही. नाही यार असं नाही बोलू शकत. नाही आवडतात पण कसं, पण नाही आवडत मला बुटकी माणसं. का असे बोने इट्स लाईक तू असं कडेवर असं नव्हे, पण नाही मला आवडत. उंचीने असल्यावर किती छान दिसतात उंच माणसं. ओके. आणि लास्ट क्वेश्चन, ही इज 10 बट त्याची पत्रिका जुळत नाही.